मतलबी लोकांची 8 लक्षणे. नमस्कार. आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे लोक येत असतात. काही लोक तुमच्यावरती विश्वास करतात, प्रेम करतात, अगदी कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच्यावर प्रेम करतात. असे लोक ज्यांच्या जीवनात येतात त्यांचे जीवनही खूप सुंदर असतं. मात्र बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये असेही काही लोक येत असतात की जे केवळ स्वतःचा विचार करतात. हे लोक स्वार्थी असतात, मतलबी असतात. मात्र आपण त्यांना ओळखण्यात कमी पडलो की मग असे लोकही आपलं जीवन बर्बाद करतात, रसहीन करून टाकतात. आपल्या जीवनाला कोणताही अर्थ शिल्लक ठेवत नाही. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की मतलबी लोकांपासून दूर राहायला हवं. मात्र समोरची व्यक्ती मतलबी आहे की नाही, स्वार्थी आहे की नाही हे ओळखायचं कसं? मित्रांनो, याचे उत्तर आज तुम्हाला मिळणार आहे की ज्यावरून तुम्ही समोरच्या व्यक्तीची पारख करू शकता. ती व्यक्ती खरोखर तुमच्यावर प्रेम करते, निस्वार्थ प्रेम करते की मतलबी आहे हे तुम्हाला ओळखता येईल. नंबर 1. जी व्यक्ती बोलते एक आणि करते वेगळंच. तिच्या बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये फरक असतो. अशी व्यक्ती ही स्वार्थी व्यक्ती असते. ती तुम्हाला तोंडावरती हो म्हणेल, परंतु ज्यावेळी प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येईल तेव्हा मात्र ती व्यक्ती तुमच्यासमोर नसेल. अशा व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. ही व्यक्ती 100% स्वार्थी आहे. नंबर 2. ज्या वेळी त्या व्यक्तीला गरज पडेल तेव्हा ती तुमच्या जवळ येईल, तुमच्याशी गोड गोड बोलू लागेल. थोडक्यात काय तर तुमचा वापर करणार आहे. आणि जेव्हा तिची गरज संपेल तेव्हा ती तुम्हाला बोलणार सुद्धा नाही, तुमच्या जवळून सुद्धा जाणार नाही. लक्षात ठेवा, अशी व्यक्तीसुद्धा मतलबी व्यक्तीच आहे. नंबर 3. ही व्यक्ती तुमच्याशी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्समेंट करेल, वादे करेल. मात्र कोणताही वादा, कोणतीही सर्वात जास्त गरज असेल, तुम्ही कधी अडचणीत येता, प्रॉब्लेममध्ये येता आणि तुम्हाला त्या व्यक्तीची सर्वात जास्त जेव्हा गरज असते तेव्हा या व्यक्ती तुम्हाला साथ देत नाही, तुमच्यापासून लांब जातात, गायब होतात. कारण त्यांना माहीत असते की तुम्ही अडचणीत आहात आणि आता तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करावी लागणार आहे. आणि या व्यक्ती फक्त स्वतःसाठी जगत असतात. त्या व्यक्ती तुमचीच का इतर कोणाची कधीच मदत करत नाही. म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती गरजेला तुमच्या जवळ नसेल तेव्हा या व्यक्तीबरोबर संबंध ठेवण्यास कोणताही अर्थ नसतो. नंबर 4. या व्यक्ती प्लॅन बनवतात, योजना आखतात. मात्र ऐनवेळी या व्यक्ती स्वतःच कॅन्सलसुद्धा करतात. उदाहरणार्थ, या व्यक्ती तुम्हाला सांगतील की पुढच्या आठवड्यामध्ये आपण या ठिकाणी फिरायला जाऊ, असे काम करू. मात्र ऐनवेळी स्वतःच तो प्लॅन कॅन्सल करून टाकतात. अशा व्यक्तींपासून सावध राहा. नंबर 5. अशा व्यक्ती सतत सर्वांना खुश ठेवण्यासाठी दिखावा करत असतात. जणू काही आम्ही सर्वांना खुश ठेवत आहोत, अशा प्रकारचा दिखावा करणाऱ्या व्यक्ती या स्वार्थीच असतात. नंबर 6. ज्या व्यक्ती लोकांचं ध्यान आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात त्यांना वाटतं की सतत लोकांनी त्यांच्याकडे पाहावं, त्यांच्याविषयी बोलावं. स्वतःकडे ध्यान आकर्षित करण्याचं, लक्ष आकर्षित करण्याचं सातत्याने जर त्या प्रयत्न करत असतील तर अशा व्यक्तीसुद्धा स्वार्थी असतात. जर तुमच्या जीवनात अशा व्यक्ती असतील तर आजच त्यांच्यापासून दूर जायला हवं. नंबर 7. ज्या व्यक्ती जे काही करतात ते फक्त स्वतःसाठी करत असतात आणि त्यामध्ये दुसऱ्यांचा येता किंचितही त्या विचार करत नसतील तर समजून जा की ही व्यक्ती स्वार्थी आहे. त्या दाखवतील असं की त्या तुमचा विचार करत आहेत, मात्र त्या विचारांचं मध्ये केवळ त्यांचं स्वतःचं भलं असतं. त्यामध्ये तुमचं कोणत्याही प्रकारचं भलं होणार नसतं आणि म्हणून हे आपण जाणून घ्यायला हवं. नंबर 8. हे लोक तुमच्यासोबत मैत्री करतील. एकदा पुन्हा मी तुम्हाला सांगितले की त्यावरून तुम्ही मतलबी लोकांची, स्वार्थी लोकांची ओळख करून घेऊ शकता, त्यांना ओळखू शकता. या अशा मतलबी व्यक्ती तुमच्या जीवनात असतील तर या व्यक्ती तुमचं संपूर्ण जीवन विनाश करून टाकतील. पूर्ण तुमच्या जीवनातला सगळा रस या व्यक्ती शोषून घेतील आणि म्हणून अशा व्यक्तींपासून 4 हात लांब राहणं हेच योग्य. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.